नमस्कार मंडळी, बुकमास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मी चांदणी चौकापासून 6 मिनिटाच्या अंतरावर एका 2 BHKच्या प्रोजेक्टमध्ये उभा आहे। समोर जे तुम्हाला दिसतोय तो मेन रोड आहे जो चांदणी चौकाकडून भुगावच्या दिशेला जातो। इथून 2 किलोमीटर पुढे भुगावचं गावठण आहे। दौलत लॉन्सच्या बाजूला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। माझ्या डाव्या साईडला जे तुम्हाला दिसतंय ते 115 हिल्टन जी बंगल्याची सोसायटी आहे ती आहे। खूप चांगल्या लोकेशनला, म्हणजे या साईडला तुम्ही जर बघितलं पूर्ण ग्रीनरी आहे, अशा लोकेशनला हा 2 BHKचा प्रोजेक्ट इथे चालू आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता ए आणि बी बिल्डिंग आहे, ज्याचं पोझिशन ऑक्टोबर 2026ला होणार आहे। पूर्ण 2 BHKचा प्रोजेक्ट आहे। 750 स्क्वेअर फूटच्या वरचे कार्पेटचे फ्लॅट तुम्हाला इथे घेता येणार आहेत। आणि जर तुम्ही दौलत लॉन्सच्या पुढच्या साईडला बघितलं तर सेम कार्पेटचा फ्लॅट तुम्हाला साधारणतः 1 करोडच्या आसपास जातोय। आणि इथं जर तुम्ही आलात तर तोच फ्लॅट तुम्हाला 20 ते 22% स्वस्त पडतोय। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आपण सॅम्पल फ्लॅट पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रोजेक्टचा लेआउट सांगायचं झालं तर 1.2 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये ए आणि बी अशा 2 बिल्डिंग बनतात। आहे 96 युनिट असणार आहे या पूर्ण प्रोजेक्टमध्ये। स्ट्रक्चर सांगायचं झालं तर B1 B2 म्हणजे बेसमेंट 1 बेसमेंट 2 त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोर, ह्याच्यामध्ये कार पार्किंग असणार आहे। आणि 12 मजल्याच्या या दोन्ही बिल्डिंग असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट असणार आहे। दोन्ही विंगमध्ये मिळून 3 लिफ्ट आणि 3 स्टेअरकेस असणार आहे। आता ह्या जे लिफ्ट आहेत ह्या सर्व्हिस लिफ्ट असणार आहेत, म्हणजे मोठ्या लिफ्ट असणार आहे। ॲम्युनिटीज सांगायचं झाल्या तर 12 ॲम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। आणि ह्या सर्व ॲम्युनिटीज जे आहेत त्या टेरेसवर असणार आहेत। पोझिशन जसं मी मगाशी सांगितलं ऑक्टोबर 2026ला या प्रोजेक्टचं पोझिशन होणार आहे। आणि 2 BHKचे जर कार्पेट सांगायचं झालं तर 751 791 789 आणि 821 म्हणजे मोठा कार्पेट पण इथे अवेलेबल आहे। आणि फ्लोअर प्लॅन आहे तो खूप सुंदर इथे बसवण्यात आलेला आहे। आणि प्रोजेक्टची अजून एक खासियत जशी मी मगाशी सांगितलं की मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे। सो जर तुम्ही चांदणी चौकाच्या दिशेने निघालात तर एक 5-6 मिनटात तुम्ही या प्रोजेक्टवर पोहोचता। आणि रेट जर तुम्ही कंपेअर केले दुसऱ्या प्रोजेक्टला तर इथले जे रेट आहेत ते खूप अट्रॅक्टिव्ह असे ठेवण्यात आलेत। सो आता आपण काय करूया, ह्या ए बिल्डिंगमध्ये जाऊया आणि ॲक्च्युअल फ्लॅट इथं बनवून तयार आहे। शो किंवा सॅम्पल फ्लॅट नाही आहे, ॲक्च्युअल फ्लॅट जो आहे ज्याचा कार्पेट 751 स्क्वेअर फूट आहे त्याला बघून घेऊया, म्हणजे फ्लॅट जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येते। हा ग्राउंड फ्लोअर आहे। ग्राउंड फ्लोअरला कार पार्किंगची जी हाईट आहे ती 14 फूट इथं देण्यात आलेली आहे। त्याचा फायदा काय होईल की जे मेकॅनिकल कार पार्किंग असतात त्या तुमच्या इथे खूप मस्त बनवू शकतात। म्हणजे जर तुमच्याकडे 2 कार असतील तर अशा 2 कार इथं बसू शकतात। आता शहरामध्ये कार पार्किंगला खूप जास्त किंमत असते आणि आजकाल लोकांकडे मल्टिपल कारसुद्धा इथे असतात। सो या 14 फूट हाईट असलेल्या कार पार्किंगचा निश्चित तुम्हाला फायदा होईल। आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊ। अशा 4 फूटचे स्टेअरकेस असणार आहे आणि अशा 3 स्टेअरकेस आहे। आणि इथं लिफ्ट आहे, सर्व्हिस लिफ्ट आहे। टोटल 3 लिफ्ट देण्यात आलेले आहेत, म्हणजे ए विंगला एक आहे, बी विंगला एक आहे आणि दोन्ही विंगच्या मध्ये पण इथे पण एक लिफ्ट जी आहे ती तुम्हाला देण्यात आली। ह्या साईडला एक लिफ्ट आहे जी दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये कॉमन लिफ्ट असणार आहे। आणि लिफ्टची जी साईज आहे ती स्ट्रेचरची जी साईज असते त्या साईजच्या देण्यात आल्या, म्हणजे पॅसेंजर लिफ्ट इथं अवॉइड करण्यात आली आणि तिन्ही लिफ्ट मोठ्या देण्यात आल्या। सो आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया आणि जो ॲक्च्युअल फ्लॅट आहे तो बघून घेऊया। ह्या साईडला 3 फ्लॅट देण्यात आलेले आहेत। एक फ्लॅट इथे समोर असणार आहे, त्याच्यानंतर एक फ्लॅट इकडच्या साईडला आहे आणि एक फ्लॅट इकडच्या साईडला आहे, म्हणजे टोटल 3 फ्लॅट जे ते असे समोरासमोर असणार आहे। ही पूर्ण लॉबी आहे, लॉबी बघून घ्या। आणि समोरच्या साईडला एक फ्लॅट इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत। आता हा जो फ्लॅट आहे त्याचा कार्पेट 791 स्क्वेअर फूट आहे आणि त्याचा 751 स्क्वेअर फूट आहे। सो पहिला आपण हा सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया की कशा पद्धतीचं दिलेलं आहे। तुम्ही सर्वात प्रथम इथं बघू शकता लॅमिनेटेड वुडन डोर आहे। 1 टचचे तुम्हाला डिजिटल डोर लॉक दिलेत। हे 4 प्रकारे ओपन होतात। त्याच्यानंतर तुम्हाला या रबराच्या गॅस किटमुळे ही जी चौकट आहे ती सुरक्षित राहते। अदरवाईज दरवाजा जर जोरात आपटला आणि गॅस किट नसेल तर इथं तुमचं क्रॅक जाण्याचे पण चान्सेस असतात। तसं बिल्डरबद्दल सांगायचं झालं तर 50 वर्षाची लेगसी आहे। बांधकामाची क्वालिटी खूप चांगली असते। अनेक प्रोजेक्टचे जे पोझिशन आहेत ते या डेव्हलपरकडून झालेले आहेत। जेव्हा तुम्ही साईट व्हिजिटला याल तेव्हा डेव्हलपरची पूर्ण माहिती जी आहे ते तुम्ही घेऊ शकता। इथे लॉबी देण्यात आली आहे। लॉबीची साईज जी आहे मी ती स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघून घ्या। त्याच्यानंतर हे आहे तुमचं लिव्हिंग डायनिंग, ह्याची पण साईज मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघू शकता।
त्यानंतर या साईडला तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे. तुम्हाला MS रेलिंग्स इथे मिळणार आहे. 3 टॅक स्लायडिंग डोर असणार आहे. या साईडला तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे. किचनचा हा प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता लांबलचक देण्यात आलेला आहे. या साईडला तुम्ही फ्रीजचं अरेंजमेंट करू शकता. ड्राय बाल्कनी जी आहे ती तुम्हाला कवर्ड देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर या साईडला तुम्हाला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. पॅरिवेअरच्या CP सॅनिटरी फिटिंग इथे असणार आहे. नळ जे आहेत ते जॅगोर कंपनीचे देण्यात आलेले आहेत. सॅनिटरी फिटिंग पॅरिवेअरचे आहेत. आणि हे आहे तुमचं चिल्ड्रन बेडरूम. तुम्ही बघू शकता. ह्याच्या साईज मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला पण तुम्हाला इथे कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे, जशी तुम्हाला लिव्हिंगला देण्यात आलेली आहे. सो ही अशा पद्धतीची कवर्ड बाल्कनी असणार आहे. 3 ट्रॅक स्लायडिंग डोर असणार आहे. आणि समोरच्या साईडला आहे मास्टरचं अटॅच टॉयलेट बाथरूम. ते पण तुम्ही बघू शकता. स्विचेस जे आहेत ते रोमा कंपनीचे देण्यात आलेले आहेत. अँकरचीच ही कंपनी आहे. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्झुरियस तुम्हाला देण्याचा प्रयत्न डेव्हलपरनी केलेला आहे. सो हा जो कार्पेट आहे तो 791 स्क्वेअर फूटचा आहे. आता याच्या बाजूला एक 751 स्क्वेअर फूटचा पण 2 BHK अवेलेबल आहे. 40 स्क्वेअर फूटचा जो फरक आहे तो तुम्ही साईजमध्ये बघू शकता. थोडासा लिव्हिंगमध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल. आणि त्या व्यतिरिक्त बाल्कनीमध्ये. सो आपण तो पण फ्लॅट एकदा बघून घेऊया. सो म्हणजे आता आपण पॅकेज कॉस्ट समजून घेऊ. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय, पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर पण करा. तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण मदत होते. आणि आम्ही फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता 1 to 1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. आणि आम्ही कधी आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला कधी कुठले चार्जही करत नाही. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 751 स्क्वेअर फूटचा इथं सगळ्यात छोटा कार्पेट आहे. त्याची पॅकेज कॉस्ट सांगायची झाली तर 78,47,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यानंतर 789 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट आहे. त्याची पॅकेज कॉस्ट 81,41,900 रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यानंतर 791 स्क्वेअर फूटचा पण इथे एक फ्लॅट आहे. त्याची कॉस्ट जी आहे ती साधारणतः 83 लाखापर्यंत जाते. आणि सगळ्यात जो मोठा फ्लॅट आहे 821 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 84,44,000 रुपयेपर्यंत जाते सर्व खर्चासहित. सो ह्या सगळ्या कॉस्टिंग आहेत. सगळ्यात छोटा जो कार्पेट आहे इथं 751 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 78,47,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि जो सगळ्यात मोठा कार्पेट आहे 821 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 84,44,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. बाकी तुम्ही इथे आल्यानंतर निगोशिएशन जे आहे ते होऊन जाईल. तुम्हाला निगोशिएशनला कुठली हेल्प लागली तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बुक माय वास्तूची टीम पण तुम्हाला त्यासाठी निश्चित मदत करेल. बाकी उत्तम लोकेशन आहे. चांदणी चौकापासून अगदी
5 ते 6 मिनटात तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे. ऑक्टोबर 2026ला याचं पोझिशन आहे आणि पुण्यातले जे टॉप 10 बिल्डर आहेत त्यापैकी एका डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे. हा तसं म्हटलं तर डेव्हलपरचा सगळ्यात छोटा प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता. बाकी तुम्ही पुण्यात कुठलेही जर प्रोजेक्ट बघितले तर 100 एकरच्या वरचेच प्रोजेक्ट तुम्हाला या डेव्हलपरचे बघायला भेटेल. त्याचा फायदा काय आहे की ट्रस्टेड असे बिल्डर आहेत, कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप उत्तम आहे आणि प्रोजेक्टचे लोकेशन जे आहेत ते खूप चांगले असतात. सो साईट व्हिजिटचा प्लॅन करा. साईट व्हिजिटचा प्लॅन करण्याच्या आधी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमची जी टीम आहे बुक माय वास्तूची ती तुम्हाला या प्रोजेक्टपर्यंत घेऊन येण्यासाठी निश्चित मदत करेल. आणि या भागात आम्ही आधी पण खूप सारे व्हिडिओ बनवले ज्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकतो आहे. ते प्रोजेक्ट दाखवण्यासाठी सुद्धा निश्चित तुम्हाला आमची टीम मदत करेल. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावलं तर तुम्हाला 7 ते 8 या वेळेमध्ये येणारे व्हिडिओ निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.